हरिओम. माझं नाव सुमित सिंह शिर्के, उपासना केंद्र खारघर. आम्ही 2002 15 ऑगस्ट 2002 बापूंकडे यायला सुरुवात केली. आणि बापून त्यावेळेस लहान होतो आणि त्यावेळेस बापू म्हणजे काय एवढं काय माहिती नव्हतं. फक्त बापू येतात, चांगलं काय काय सांगतात, उपासना करायला सांगतात, बस इतकंच माहिती होतं. पण त्याच्यानंतर 2000 मला जे अनुभव सुरुवात झाली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी की मी पहिल्यांदा स्ट्रेस जो घेतला आयुष्यामध्ये तो 2013 साली. तर त्याआधी थोडं एक सांगतो की आपल्याला अनेक गोष्टी पाहिजे असतात. आपण अनेक गोष्टी आपण म्हणतो की मला ही गोष्ट मिळाली पाहिजे, मला ती गोष्ट मिळाली पाहिजे. पण आपल्याला बापूंनी आधीच सांगितलं आहे की तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्हाला द्यायला मी इथे बसलेलो नाही आहे. तुमच्यासाठी जी उचित आहे ती गोष्ट मी आज इथे द्यायला बसलेलो आहे. आणि आजही केव्हा कधी असं नर्वस वाटलं, उदास वाटलं की मग तो फ्लॅशबॅक 2013 पासूनचा फ्लॅशबॅक सुरू होतो. आणि मग नंतर मग मूड एकदम शांत होतो की चला बापूंची जी इच्छा आहे ते होऊ दे. तर 2010 मध्ये माझं 10वी कंप्लीट झालं. 2013 मध्ये डिप्लोमा कंप्लीट झालं इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले. तर कमी मार्क्स मिळाले तर ॲडमिशन कुठे होत नव्हतं. 2 राऊंड झाले. तिसऱ्या राऊंडला पुण्याला जायचं होतं. पण टेन्शन भरपूर होतं. म्हणजे आयुष्यात एवढं टेन्शन आधी कधीच घेतलं नव्हतं. तर दादांकडे गेलो, सुचितदादांकडे. दादांना सांगितलं की ॲडमिशन काय 2 राऊंडमध्ये झालेलं नाही आहे इंजिनिअरिंगला. तर दादा बोलले प्रयत्न करत राहायचे. आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता. तर मम्मी होती सोबत. मम्मीनी तेही सांगितलं की दादा वाढदिवस आहे याचा. तर मी डोकं टेकवलं समोर दादांसमोर टेबलवर आणि दादांनी डोक्यावर हात ठेवला. आणि त्यावेळेस थोडं निश्चिंत झालो. त्या वर्षी माझं ॲडमिशन झालं नाही. 1 वर्ष असंच गेलं. मला इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घ्यायचं होतं म्हणून मी 1 वर्ष थांबलो. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी ॲडमिशन ज्यावेळेस सुरू झालं तेव्हा पुन्हा दादांकडे गेलो. दादा म्हणले प्रयत्न सुरू ठेवायचे, थांबायचं नाही. त्याही वर्षी ॲडमिशन झालं नाही. शेवटी वैतागलो आणि ॲडमिशन ज्यावेळेस झालं नाही पुन्हा दादांकडे गेलो. दादांना म्हटलं नाही आता मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही घ्यायचं, मी आता जॉब करणार. दादा बोलले ठीक आहे जॉब कर. म्हटलं दादा कुठला कोर्स करू का त्यासोबत? ठीक आहे कर. त्यानंतर हे होतं 2014 साल. त्यावेळेस आम्ही घाटकोपरला राहत होतो आणि आम्ही जवळजवळ 20-22 वर्ष आम्ही रेंटवर राहत होतो. आमचं स्वतःचं घर नव्हतं. 2014 मध्ये आम्ही खारघरमध्ये सिडको गृहसंकुलचा एक फॉर्म भरला होता घरासाठी. आणि आपण म्हणतो सच्चिदानंद उत्सवाच्या आधी एक शनिवार आपण बापूंना घरी आणतो. त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस बापूंना घरी आणलं त्याच वेळेस मम्मीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. आणि त्याच दिवशी ज्या दिवशी बापू घरात आले त्याच दिवशी आम्हाला कळलं की आम्हाला घर अलॉट झालं आहे. तर एक हा सिनारिओ असा होता की जर माझं इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं असतं तर घरासाठी आम्ही जे डाऊन पेमेंट करावं लागतं आणि काही प्रोसिजर असतात तर त्यासाठी आम्ही खर्च करू शकलो नसतो आणि इतकी चांगली संधी आमच्या हातातून सुटली असती. त्यानंतर 15 दिवसातच जसा आम्हाला हे घर अलॉट झाल्याचा मेसेज आला तसंच 15 दिवसामध्ये मला जॉबही लागला नवीन. ते सगळं होत होतं. म्हणजे बापूंनी एक सोयही करून दिली, घरही आलं आणि ते घरासाठी जे इन्स्टॉलमेंट्स वगैरे जाणार होते त्यासाठी एक जॉबही दिला. ते झाल्यानंतर ज्या कंपनीमध्ये होतो 1 वर्ष त्या कंपनीमध्ये काढल्यानंतर त्यांनी मला फलटणला ट्रेनिंगसाठी पाठवलं. 5 महिन्याची फलटणला ट्रेनिंग होती आणि 21 दिवसाची ट्रेनिंग दिल्लीला होती. तर ज्यावेळेस फलटणला जाणार होतो त्यावेळेसही दादांना भेटून आलो. दादांनी आशीर्वाद दिले, सगळं चांगलं होईल म्हणून सांगितलं. आणि निघाल्यानंतर फलटणला तो एक वेगळा अनुभव आहे माझा की फलटणमध्ये 5 महिने मी काढले पण मला कधीही असं वाटलं नाही की मी मुंबईतून लांब आहे आणि बापूंपासून लांब आहे. तर तिथे आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असायची. तर शनिवार रविवार सुट्टी म्हणलं की सगळे फिरायला जायचे, बाहेर फ्री वातावरण होतं, सगळे फिरायचे. तर एक ग्रुप आमचा जेजुरीला एक रविवार गेला होता. मी नव्हतो गेलो कारण मला एका मित्रासाठी वाट बघत होतो, तो मुंबईला आला होता म्हणून. तर ते लोक जेजुरीला जाऊन आले आणि दर्शन न घेता परत आले होते. का तर गर्दी खूप आहे. त्यावेळेस म्हणजे आल्यानंतर खूप सांगत होते की अरे खूप गर्दी असते, इतक्या वेळ लाईन लावली पण आम्ही दर्शन नाही घेतलं, कंटाळलो, आम्ही निघून आलो. तर पुढच्या रविवारी आम्ही जायचं ठरवलं. आणि त्यावेळेस बापूंना म्हटलं की मला माहिती नाही, मी उपासना करत होतो. उपासना झाल्यानंतर म्हटलं मला माहिती नाही, मी दर्शन घेतल्याशिवाय काय परत येणार नाही. आणि आम्ही 2 जण मित्र एक आणि मी जेजुरीला गेलो.
रांगेत उभं राहिलो. 1-1.5 तास रांग लावली. आम्ही रांगेमध्ये होतो आणि आम्ही जसं गाभाऱ्यामध्ये एंट्री करणार तशी रांग थांबवली दुपारच्या आरतीसाठी आणि प्रसादासाठी. म्हणजे जिथे मी सकाळी बापूंना म्हटलं होतं की मी दर्शन घेतल्याशिवाय रिटर्न येणार नाही, मी जवळजवळ अर्धा-पाऊण तास मी दर्शन घेत उभा होतो. आणि त्यानंतर मग दर शनिवार रविवार अशी सुट्टी असायची, आम्ही कुठे ना कुठं जायचो. प्रत्येक वेळी तो ग्रुप आधी जाऊन यायचा आणि सांगायचा अरे खूप गर्दी असते, आम्हाला दर्शन व्यवस्थित झालं नाही. आणि नंतरच्या शनिवार रविवार आम्ही जायचो. मग पंढरपूर असू दे, तुळजापूर असू दे, गाणगापूर, अक्कलकोट जे काही असेल, म्हणजे प्रत्येक वेळी मी ऐकायचो गर्दी खूप आहे आणि आम्ही जाऊन दर्शन घ्यायचो. आता पंढरपूर आणि तुळजापूर सारख्या मंदिरांमध्ये गर्दीच्या वेळेस आम्ही 5-5 मिनिटं गाभाऱ्यामध्ये उभं राहून दर्शन घ्यायचो आणि आम्हाला कोणी हटकायचं सुद्धा नाही की तुम्ही बाहेर जा म्हणून. कारण प्रत्येक वेळी मी बापूंना सांगूनच जायचो की मला माहीत नाही, मला दर्शन व्यवस्थित हवं आहे. हे सगळं चालू असताना माझं फक्त एक इच्छा खूप होती की नरसोबाची वाडी आणि औदुंबरला जाऊन दर्शन घ्यायची. पण पावसाळा होता, पावसामुळे पूर आला होता आणि पुरामुळे मंदिरं पाण्याखाली गेली होती दोन्ही पण. तर काय सुचत नव्हतं. तर आपला एक बापू भक्त मित्र यांनी सांगितलं अरे तू जा, पादुका ज्या असतात त्या वरच्या मंदिरामध्ये आणलेल्या असतात, होईल दर्शन. मी भक्त निवासचा नंबर काढला नरसोबाच्या वाडीचा आणि विचारलं की मंदिर चालू आहे का. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हो पूर ओसरलाय, मंदिर पाण्याबाहेर आले, तुम्ही येऊन जाऊ शकता. मग त्या दिवशी ठरवलं की शेवटचा आपला फलटणमधला शेवटचा रविवार आहे, आपण जाऊन यायचंच. तर त्यावेळेस ज्यावेळेस मी तिथे गेलो, औदुंबरला आधी गेलो, दर्शन खूप व्यवस्थित खूप छान झालं. आणि ज्यावेळेस नरसोबाच्या वाडीला गेलो त्यावेळेस मला हे समजलं की तिथे कन्यागत महापर्व काळ सुरू झाला होता आणि हा काळ दर 12 वर्षांनी येतो. म्हणजे असं मानलं जातं की दर 12 वर्षांनी गंगा नदी कृष्णा नदीला भेटायला नरसोबाच्या वाडीला येते आणि त्या काळामध्ये नरसोबाच्या वाडीचं दर्शन घेणं हे खूप भाग्याची गोष्ट असते. म्हणजे माझं ते कॅन्सल होत होत मी अशा वेळेस गेलो की ज्यावेळेस तो महापर्व काळ सुरू झाला होता. त्यानंतर तिथे आमचा बराच वेळ गेला आणि आम्हाला निघायला उशीर झाला. आम्हाला फलटणला परत यायचं होतं. आमची एसटी चुकली. दहिवडीवरून आम्हाला एसटी बदलायची होती, पण आमची शेवटची फलटण एसटी सुद्धा चुकली होती. मग आता काय करायचं, तर दहिवडीच्या एसटी स्टँडवर स्टेशन मास्तरला विचारलं की आता काय करायचं, आम्ही काय करू. ते बोलले नाक्यावर जा, तिथे तुम्हाला काही ना काही मिळेल, नाही तर मग तुम्हाला रात्र इथंच काढावी लागेल. तर आम्ही पुन्हा एसटी स्टँडवरून मेन नाक्यावर येत होतो. तर मनातल्या मनात चालू होतं की बापू नेतील कसं न्यायचं ते, नाही तर मग रात्र काढू इथे, काय हरकत नाही. तेवढ्यात एक टेम्पो मागून आला आणि थांबला. आम्ही त्याला काही हात दाखवला नव्हता, काही नाही, काहीच नाही. बापू त्यांनी विचारलं तुम्ही कुठं चाललाय. म्हणलं आम्हाला फलटणला जायचं आहे. तो बोलला बसा, मी पण तिकडेच चाललोय. म्हणजे आमची सोय घरी जाण्याची, म्हणजे आम्ही 9 वाजता आम्ही दहिवडीला होतो, आम्ही 10 वाजता आमच्या रूमवर होतो. म्हणजे बापू कशी सोय करतात, फक्त मनामध्ये इच्छा हवी. आता अनेकांना वाटेल की हा ट्रेनिंगला गेला होता की फिरायला गेला होता. तर ॲक्च्युली ट्रेनिंगलाच गेलो होतो आणि बापूने तिकडेही दुर्लक्ष करून दिलं नाही. ट्रेनिंगमध्येही बापूने दुर्लक्ष करून दिलं आहे. ट्रेनिंगच्या वेळेस पूर्ण फलटणची आणि दिल्लीची ज्या ट्रेनिंगमध्ये 5 एक्झाम झाल्या, 5ही एक्झाममध्ये बापूंनी कधीही फर्स्ट रँक माझा जाऊ दिला नाही आणि त्या अभ्यासही माझा तेवढाच करून घेतला आणि माझा जो छंद होता फिरण्याचा तोही माझा बापूंनी जोपासला. त्यानंतर पुन्हा दिल्लीला जायचं होतं. त्यावेळेस क्लिनिकला मम्मीला जायचंच होतं दादांकडे, औषधं संपली होती. त्याच दिवशी ज्यावेळेस मी दिल्लीला जाणार होतो त्याच दिवशी आम्ही दादांना भेटायला गेलो. दादांना सगळं सांगितलं की दिल्लीला चाललो, 21 दिवस ट्रेनिंग आहे. दादांनी विचारपूस केली कसा चाललाय, कधी येणार, कसा येणार, तेही चौकशी केली. त्यानंतर दादांनी त्यांच्या ड्रॉवरमधून स्वामींची बखर काढली, माझ्यासमोर ठेवली. मला बोलले डोकं ठेव आणि दर्शन घे. मी ज्यावेळेस बखरवर डोकं ठेवलं, मम्मीनी पुन्हा सांगितलं की दादा उद्या ह्याचा वाढदिवस आहे. तर दादांनी पुन्हा डोक्यावर हात ठेवला आणि ह्यावेळेस मी थोडा स्वार्थीपणा केला. तो असा की जोपर्यंत दादा हात उचलत नव्हते तोपर्यंत मी डोकं उचललं नाही, माझं वर केलं नाही. तर बराच वेळ मी असं, म्हणजे तो अनुभव एक खूप चांगला होता की मी बखरवर, जी दादा वाचतात, आई जी बखर वाचते त्या बखरवर मी डोकं ठेवलंय, स्वामींचं दर्शन घेतोय आणि दादांनी डोक्यावर हात ठेवलाय. आणि मी 2013ला मी ज्यावेळेस दादांकडे गेलो होतो की माझा हा असा मूड होता की माझं का होत नाही, मला जे पाहिजे ते मिळत का नाही. आणि हे साल होतं 2016. बरोबर 3 वर्षांनी मी असं होतं की मला सगळं काही मिळालंय, की जे मला पाहिजे होतं, जे मला हवं होतं ते सगळे मिळाले. बरं, इथेच सगळं थांबत नाही. 2019ला 28 ऑगस्ट 2019 माझा 25वा वाढदिवस होता आणि त्यावेळेस
मला दिग्विजय पादुकांचं पूजन करण्याची संधी बापूंनी दिली, की आपण गोविद्यापीठमला जाऊन बघतो की त्या पादुका आहेत, त्या दिग्विजय पादुका आहेत आणि आपण दर्शन घेतो. पण त्या पादुकांचं म्हणजे मी त्या पादुका म्हणजे आता मी सांगू शकत नाही की मी त्या हातात घेतल्या होत्या, मी डोकं ठेवलं त्याच्यावर आणि त्या रूममध्ये मी आणि बापू या दोघांशिवाय कोणीही नव्हतं. तासभर पादुका पूजन झालं आणि उपासना एक तासभराची होती. म्हणजे एक वेगळा अनुभव होता की माझा 25वा वाढदिवस होता त्यावेळेस. एक आयुष्याचा एक असा पॉईंट होता की आपण म्हणतो की 100 वर्षाचं आयुष्य त्यातला एक पावभाग पूर्ण झाला होता आणि त्यावेळेस मला ही संधी मिळाली होती आणि ते आत्तापर्यंतचं माझं सगळ्यात मोठं बड्डे गिफ्ट होतं आणि मौल्यवान बड्डे गिफ्ट होतं. की आजही आपण बघतो की म्हणजे मलाही कधी कधी असं वाटतं की ही गोष्ट मिळाली नाही. प्रॉब्लेम्स तर कोणाला नसतं, सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात, पण ज्या वेळेस असे प्रॉब्लेम्स येतात आणि मी थोडा निराश होतो त्यावेळेस हा सगळा फ्लॅशबॅक मी पुन्हा आठवतो आणि पुन्हा फ्रेश होतो. आणि फक्त मनात एकच असतं की ठीक आहे, जे व्हायचं आहे ते बापूंच्या इच्छेनुसार होईल आणि जर मला एखादी गोष्ट मिळायची तर बापूंच्या इच्छेने मिळेल, नाही मिळायची तर नाही मिळणार, त्यांची इच्छा नसेल तर नाही मिळणार. पण मला जे मिळतं ते मला पाहिजे असतं त्यापेक्षा जास्त मौल्यवान असतं. आणि हा पूर्ण अनुभव जो मी 10-12 वर्षांचा आहे तो दरवेळेस आठवत राहतो. ज्या वेळेस नर्वस होतो त्या वेळेस आठवत राहतो आणि मनामध्ये फक्त 4 ओळी असतात. जे माझ्यासाठी उचित तेची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीत नाही तक्रार राघवा. हरिओम श्रीराम अंबज्ञ.